हॅलो एव्हरीवन. क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्युरिटी ट्युटोरियल्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हॉट इज डिजिटल सर्टिफिकेट? आतापर्यंत तुम्ही अनेक अल्गोरिदम बघितलेले आहेत. हे अल्गोरिदम इम्प्लिमेंट करताना पब्लिक की आणि प्रायव्हेट की जनरेट करावी लागते. त्यातली प्रायव्हेट की ही युजरकडे स्वतःकडे असते, तर पब्लिक की काय केली जाते? एक्सचेंज केली जाते. मग हे जे की एग्रीमेंट असेल किंवा की एक्सचेंज असेल ते करताना अनेकदा प्रॉब्लेम्स येत होते, म्हणून डेफी हेल्मन की एक्सचेंज डिझाईन करण्यात आलं. पण त्याचे सुद्धा काही डिसएडव्हान्टेजेस होते, म्हणून असिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी जनरेट करण्यात आली. असिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी मध्ये सुद्धा आपण काय करतो? पब्लिक की आणि प्रायव्हेट की जनरेट करतो. प्रायव्हेट की स्वतःकडे ठेवतो आणि जो कोणी सेंडर असेल, जो कोणी रिसिव्हर असेल, पब्लिक की एक्सचेंज करतात. मग ह्या की एक्सचेंजच्या प्रोसेसमध्ये सुद्धा सिक्युरिटी अटॅक्स होऊ शकतात. मॅन इन द मिडल अटॅक याच्यावरती परफॉर्म होऊ शकतात. म्हणजेच इथं सिक्युरिटी पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकते. म्हणून डिजिटल सर्टिफिकेट हा कन्सेप्ट डेव्हलप करण्यात आला. सो व्हॉट इज डिजिटल सर्टिफिकेट? तर सिंपल टर्म्स मध्ये डिजिटल सर्टिफिकेट इज सिम्पली अ स्मॉल कम्प्युटर फाईल. इट इज अ डिजिटल व्हर्जन ऑफ पेपर बेस्ड पासपोर्ट. म्हणजेच एक डिजिटल डॉक्युमेंट आहे. व्हॉट इज डिजिटल सर्टिफिकेट? हे एक डिजिटल डॉक्युमेंट आहे जे की आपल्या कम्प्युटरमध्ये आपण स्टोअर करू शकतो आणि अनेक क्रिप्टोग्राफिक ऍप्लिकेशन्स मध्ये आपण त्याचा यूज करू शकतो. डिजिटल सर्टिफिकेटचा कन्सेप्ट बघायचा झाला तर आपण त्याची तुलना पासपोर्टशी करू शकतो. प्रत्येकाला माहिती आहे की पासपोर्ट काय रिप्रेझेंट करतो? युनिक आयडेंटिटी ऑफ वन पर्सन. म्हणजे ड्रायव्हिंग लायसन असेल, युनिक आयडेंटिटी ऑफ युनिक पर्सन. त्याच पद्धतीने डिजिटल सर्टिफिकेट काय रिप्रेझेंट करतो? युनिक आयडेंटिटी ऑन डिजिटल प्लॅटफॉर्म. आपण त्याला काय म्हणू शकतो? पासपोर्ट हार्ड कोडेड आपल्याला डॉक्युमेंट मिळतं, पण डिजिटल सर्टिफिकेट कसं आहे? डिजिटाइज्ड आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपण ही डिजिटल सर्टिफिकेट ही कम्प्युटर फाईल यूज करू शकतो. जर आपण याची पासपोर्ट बरोबर कंपॅरिझन करायचं झालं तर पासपोर्ट मध्ये काय काय असतं बघा. तुमचं नाव असतं, नॅशनॅलिटी असते, डेट असते, बर्थ प्लेस असते, बर्थ डेट असते, त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या देशातून आहात, नॅशनॅलिटी, फोटोग्राफ आणि सिग्नेचर. हे सगळे कंटेंट्स कशामध्ये असतात? पासपोर्टमध्ये असतात. आणि ह्या सगळ्याचा यूज करून तो युनिक पर्सन काय केला जातो? आयडेंटिफाय केला जातो. त्याच पद्धतीने डिजिटल सर्टिफिकेट चे सुद्धा काही बेसिक कंटेंट्स असतात. त्या कंटेंट्स वरून हा पर्टिक्युलर युजर आहे हे आयडेंटिफाय केलं जातं. पण डिजिटल सर्टिफिकेट मध्ये सर्वात महत्वाचं काय आहे? तर डिजिटल सर्टिफिकेट रिप्रेझेंट्स रिलेशन बिटवीन युजर अँड इट्स पब्लिक की. आपण बघितलं की एक्सचेंजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी डिजिटल सर्टिफिकेट इम्प्लिमेंट करण्यात आलेले आहेत. मग डिजिटल सर्टिफिकेट मध्ये मेन काय रिप्रेझेंट केलं जातं? तर रिलेशन किंवा तुम्ही त्याला असोसिएशन सुद्धा म्हणू शकता. असोसिएशन बिटवीन युजर अँड इट्स पब्लिक की. सो इट इज अ डिजिटल सर्टिफिकेट. म्हणजे जर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं व्हॉट इज डिजिटल सर्टिफिकेट, तर तुम्ही सांगू शकता की डिजिटल सर्टिफिकेट इज सिम्पली अ स्मॉल कम्प्युटर फाईल. It represents association between user and its public key. मग हे जे डिजिटल सर्टिफिकेट असतात, दे आयडेंटिफाईज अ पर्सन, ऑर्गनायझेशन ऑन द इंटरनेट. डिजिटल सर्टिफिकेट हे एखाद्या व्यक्तीचं असेल, एखाद्या ग्रुपचं असेल, एखाद्या ऑर्गनायझेशन असेल किंवा एखाद्या कंपनीचं सुद्धा असू शकतं. नेसेसरी नाहीये की ते फक्त एका व्यक्तीचं असेल. इट बाइंड्स अ युजर विथ इट्स पब्लिक की. हा पॉइंट आपण आत्ताच बघितला. सो डिजिटल सर्टिफिकेट हा कन्सेप्च्युअल व्ह्यू आहे डिजिटल सर्टिफिकेटचा. डिजिटल सर्टिफिकेट I officially approve the relation between the holder of this certificate and this particular public key. हा जस्ट कन्सेप्च्युअल व्ह्यू आहे.
ऍक्च्युअल एक्झाम्पल आपण पुढे बघणार आहोत. त्याच्या आधी आपण पासपोर्ट आणि डिजिटल सर्टिफिकेट मधल्या सिमिलॅरिटीज बघूयात. आपण आत्ताच बघितलं की पासपोर्ट आणि डिजिटल सर्टिफिकेट आपण एकमेकांबरोबर कम्पेअर करत आहोत. सो पासपोर्ट मध्ये काय असतं बघा, फुल नेम. त्याच पद्धतीने डिजिटल सर्टिफिकेट मध्ये काय असणार आहे, सब्जेक्ट नेम. आता इथे सब्जेक्ट नेम म्हणजेच काय असणार आहे, युजरचं नाव. मग अशी आपण बघितलं की डिजिटल सर्टिफिकेटचा युजर हा एखादी व्यक्ती असेल, एखादा ग्रुप असेल, एखादी ऑर्गनायझेशन असेल, एखादी कंपनी असेल. म्हणून इथं युजर्स नेम न घेता काय घेतलेलं आहे, सब्जेक्ट नेम. इथं लक्षात ठेवायचं सब्जेक्ट म्हणजेच युजर. त्यानंतर पासपोर्ट नंबर. पासपोर्टमध्ये पासपोर्ट आयडेंटिफाय करण्यासाठी हा युनिक नंबर इथे असतो. त्याच पद्धतीने डिजिटल सर्टिफिकेटचा युनिकनेस रिप्रेझेंट करण्यासाठी इथं सिरियल नंबर असतो. एका डिजिटल सर्टिफिकेटसाठी एक सिरियल नंबर. ठीक आहे. एका डिजिटल सर्टिफिकेट रिप्रेझेंट करण्यासाठी एक युनिक सिरियल नंबर असतो. हा सिरियल नंबर रिपीट होत नाही. त्यानंतर पासपोर्टमध्ये पासपोर्ट कधीपासून व्हॅलिड आहे, कुठपर्यंत व्हॅलिड आहे ते मेन्शन केलेलं असतं. त्याच पद्धतीने डिजिटल सर्टिफिकेट मध्ये सुद्धा व्हॅलिड फ्रॉम आणि व्हॅलिड टू हे मेन्शन केलेलं असतं की कोणत्या टाइम फ्रेम मध्ये, कोणत्या ड्युरेशन मध्ये हे डिजिटल सर्टिफिकेट व्हॅलिड आहे. जशी रिक्वायरमेंट असेल, म्हणजे 1 इयर, 2 वर्ष, 3 वर्ष, साधारण 3 वर्षापर्यंत त्या डिजिटल सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी असते. त्यानंतर पासपोर्ट मध्ये असतं इश्यूड बाय, म्हणजे कोणत्या गव्हर्नमेंटने हे इश्यू केलेलं आहे. सिमिलरली डिजिटल सर्टिफिकेट मध्ये इश्युअर नेम असतं. या ठिकाणी कोणत्या सर्टिफिकेट ऑथॉरिटीने हे डिजिटल सर्टिफिकेट ऑथराइज्ड केलेलं आहे त्या इश्युअरचं नाव इथे असतं. पासपोर्टमध्ये काय असतं, फोटोग्राफ अँड साइन. तसंच डिजिटल सर्टिफिकेट मध्ये काय असतं, पब्लिक की. याच्यामध्ये सब्जेक्ट नेम आणि पब्लिक की दोन फिक्स्ड कंटेंट्स आहेत. कारण की आपण बघितलं डिजिटल सर्टिफिकेट रिप्रेझेंट रिलेशन बिटवीन सब्जेक्ट दॅट इज युजर अँड इट्स पब्लिक की. सो ह्या झाल्या सिमिलॅरिटीज बिटवीन पासपोर्ट अँड डिजिटल सर्टिफिकेट. मग डिजिटल सर्टिफिकेटचं एक एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे ते आपण बघूयात इथे. डिजिटल सर्टिफिकेट सब्जेक्ट नेम काय दिलेला आहे बघा, अतुल कहाते. पब्लिक की, सो इथे जस्ट त्यांनी रिप्रेझेंट केलेला आहे, इथे काहीतरी की असणार आहे. सिरियल नंबर हा युनिक सिरियल नंबर असेल जो की हे अतुल कहातेचं डिजिटल सर्टिफिकेट रिप्रेझेंट करतोय. अदर डेटा, मग त्याच्यामध्ये ईमेल, मोबाईल नंबर, ऍड्रेस या गोष्टी असू शकतात. व्हॅलिड फ्रॉम, व्हॅलिड टू, म्हणजे हे डिजिटल सर्टिफिकेट 1 जानेवारी 2001 पासून 31 डिसेंबर 2004 पर्यंतच व्हॅलिड असेल. त्याच्यानंतरची डेट असेल किंवा आधीची डेट असेल तर हे डिजिटल सर्टिफिकेट इनव्हॅलिड ठरवलं जातं. इश्युअर नेम व्हेरीसाइन. व्हेरीसाइन ही एक जगातली कंपनी आहे जी की डिजिटल सर्टिफिकेट काय करते, जनरेट करते किंवा ऑथराइज्ड करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कम्प्युटरची दुनिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.